मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, कडाडून भूक लागल्यावर भुकेल्या पोटी समोर भरलेलं पंचपक्वान्नाचं सागर संगीत भरलेलं ताट यावं, अगदी तशी स्थिती सध्या महाराष्ट्राची एकूणच पावसाबाबत झालेली आपण पाहतोय. जून महिना पूर्णपणे कोरडा ठाक गेला. काही झालं तरी पाठ सोडत नाही ऊन. यंदा कोरडाच गेला जून, अशी एकूणच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पावसाची राहिली होती. ये रे घना अशी पावसाची चातकासारखी वाट पाहत बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलेला होता. लांबलेल्या पावसाने आमच्यातील कुठेतरी लपलेला कवी निसर्ग देवतेला साथ घालून कविता करत गेला. मी स्वतः केलेल्या 2 ते 3 कविता ह्या दैनिकांनी प्रसिद्ध केल्या. पण आता 2 दिवसापासून मुसळधार पाऊस इतका मुसळधार पाऊस पडतोय की नको रे नको पावसा इतका धिंगाणा. एकाच वेळी अशी म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रावर आणि बळीराजावर या निमित्ताने येऊन ठेपलेली आहेत. शेवटी तो निसर्ग आहे. निसर्गाचा कोणीही मालक असू शकत नाहीत. निसर्ग हा आपल्या सर्वांचा बाप असतो. राजाने मारलं आणि निसर्गाने झोडपलं तर आपण कुणाकडे तक्रार करणार? शेवटी तो मात्र सर्वोच्च असतो. त्याचा कोणीही मालक असू शकत नाहीत. पण पहिल्याच पावसाने जागतिक कीर्तीचं शहर असलेले मुंबई शहर अक्षरशः तुंबून गेलं. त्या मुंबई शहरामध्ये मॅनहोलमध्ये एक जण वाहून मृत्युमुखी पडला. संपूर्ण मुंबईमध्ये 10 जणांचा मृत्यू ह्या पावसाने झाला. आणि दुसऱ्या बाजूला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कोट्यावधी रुपये खर्च करून महामार्गावरील मिसिंग लिंकिंगच्या बोगद्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. नागरिक जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालं. आणि त्यातून मिसिंग लिंकिंगच्या बातम्या ज्या प्रसिद्ध झाल्या त्या मात्र अवास्तव आणि पाखंडी स्वरूपाच्या होत्या. प्रसार माध्यमातून सरकार पक्षाला बदनाम करण्यासाठी मिसिंग लिंकिंगच्या खोट्या बातम्या धडधडीत प्रसिद्ध झाल्या. काहींनी स्लॅब कोसळण्याच्या खोट्या बातम्या, अतिरंजित बातम्या ह्या राजकीय अंगाने चालवल्या, तर काहींनी मात्र मिसिंग लिंकिंग हा अख्खा कोसळला अशाही थापा या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मारल्या. आणि भारतातील आणि महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील भ्रष्टाचाराची व्याप्ती पाहता, अलीकडच्या काळात वाढणारा भ्रष्टाचार पाहता महाराष्ट्रामध्ये काही घडू शकतं. आणि त्याच नजरेतून मिसिंग लिंकिंगच्या घटनेकडे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि त्यावर काही तासापुरता का होईना त्यावर विश्वास ठेवला देखील गेला. वास्तविक मिसिंग लिंकिंगच्या चित्रफिती पाहिल्या तर त्यावर मात्र मातीची दरड कोसळल्याचं अगदी स्पष्टपणाने दिसून येतं. पण दरड कोसळणे या घटनेला पाकिट पत्रकारांनी सरळ सरळ मिसिंग लिंक कोसळला अशा कमालीच्या धांदात खोट्या आणि कोडग्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर चालवल्या गेल्या. जिथे कोट्यावधी भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्याच्या राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला जातो, तिथे प्रत्येक गोष्ट ही संशयाने बघितली गेली तर त्यामध्ये मात्र जनतेची कुठली चूक असू शकत नाहीत. महाराष्ट्रातील विकास कामे हे टक्केवारीवर चालतात. रस्त्याच्या व इतर बांधकामाच्या कामात आमदार खासदारांपासून 15% रक्कम ही घेतली जाते आणि इतर संबंधित विभागातून बिलं काढण्यासाठी मधल्या दलालांना 56% रक्कम ही रस्ते विकासाच्या कमिशनपोटी द्यावी लागते. असं राज्यातील ठेकेदारांच्या राज्यव्यापी मेळाव्यात नुकतीच कबुली जबाब या ठिकाणी देण्यात आला. आणि ह्या कबुली जबाबाने महाराष्ट्रातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या टक्केवर मोठी चर्चा देखील झाली. वास्तविक रस्ते, पूल, उड्डाण हे मानवी कल्याणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. पण हा विकास जर माणसाच्या जीवावर आणि रक्तावर उभा राहणार असेल आणि भ्रष्टाचाराची राखीव कुरणं म्हणून याकडे पाहिलं जाणार असेल तर या विकासाला शून्य किंमत आहे. तो विकास आम्हाला नको आहे. गेल्या 2-3 दिवसापासून मुंबई, पालघर, रायगड आणि पुणे परिसरात जो पावसाने उच्छाद मानला, अक्षरशः नंगानाच केला, तो केवळ पावसाचा तडाखा म्हणून किंबहुना निसर्गाचा प्रकोप किंवा कोप म्हणून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाहीत, किंबहुना तशा पद्धतीने सोडून देता येणार नाहीत. मानखुर्द व मावळमध्ये 3 मजली इमारत कोसळून हसत्या खेळत्या घरातील 12 जणांचा मृत्यू झाला. त्या ढिगाऱ्याखाली 12 जण हे गुदमरून मेलेत. काल परवापर्यंत आल निनोच्या प्रभावामुळे
आणि जून कोरडा गेल्याने संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीवर आणि समस्येवर मात करण्याचं नियोजन हे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय पातळीवर आणि शासकीय पातळीवर सुरू असताना एकाएकी गेल्या 2-3 दिवसापासून जो मुसळधार पर्जन्यवृष्टी महाराष्ट्रामध्ये ती पडली, त्यातून अनेक समस्या या ठिकाणी उभ्या राहिल्या. माणसाची खरी पारख होण्यासाठी एखादा प्रसंग पुरेसा असतो आणि दर्जेदार विकास कामांची पारख होण्यासाठी एक पाऊस मात्र पुरेसा असतो, असं म्हटलं जातं. अगदी त्याच पद्धतीने गेल्या 2-3 दिवसांच्या पावसाने विकासाचा खरा चेहरा बाजूला पडून त्यामागचा पैसा खाणारा विद्रूप आणि कलंकित चेहरा हा महाराष्ट्राच्या समोर आला. पाण्याखाली गेलेल्या रस्त्याने सरकारच्या आणि एकूणच महापालिकेच्या आणि नगरपालिकांचा विकास हा पुरता त्या पुरामध्ये वाहून गेला. राज्यातील अनेक भागात झालेला भ्रष्टाचार हा निसर्गाने एका पावसात उघडा केला. सगळी चूक पावसाचीच आहे. भाजप शासित राज्यात एवढा पाऊस पडायला नको होता. फक्त निसर्गाचा प्रकोप म्हणून कुठल्याही राज्यकर्त्यांना हात झटकून चालणार नाहीत. करदात्यांच्या घामाच्या पैशातून हजारो कोटींचे प्रकल्प उभे राहतात. त्या प्रत्येक पैशातून उभारलेले प्रत्येक रस्ते, प्रत्येक पूल आणि प्रत्येक उड्डाणपूल आणि प्रत्येक बोगदा हा नागरिकांच्या जीवाचा हमी देणारा असला पाहिजे. याबाबत आपल्याला काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपल्या शहरामध्ये आणि आपल्या परिसरात अशीच विकासाची निकृष्ट कामे चालू असतील तर आपले मत बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुर्तास एवढेच. नमस्कार.